सकाळी आर्याला स्कूलला पाठवल्याच्या नंतरला ना सगळी कामं करून घेतली आणि पहिल्यांदा प्रिन्शूसाठी पनीर अशी भुर्जी बनवून घेतली होती. एकदम सिंपल होती आणि सकाळी सगळी कामं आवरून घेतल्याच्या नंतरला ना दुपारी घेतली होती देवीची पूजा करण्यासाठी. किती छान वाटतं ना देवी घरात असल्यावर. मला तर खूप भरून वाटतं, असं घर असं एकदम प्रसन्नमय वातावरण झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ना जेवढी देवी घरात आहे ना असं वाटतं ती कधी जाऊच नाहीत ना. पण असो, माझ्या 2 बाळांसोबत ना पूजा करायला मला खूप टाईम झाला होता. 7 वाजत आले होते आणि स्वयंपाकाची पण वेळ झाली होती. स्वयंपाकामध्ये आज मी घेतलं होतं पनीर बनवण्यासाठी. हे तर आर्याच्या पप्पाला आवडत नाही आणि आर्याला पण आवडत नाही, पण मला खूप आवडतं आणि मी खूप दिवस झालं खाल्लं पण नव्हतं, त्यासाठी मी हेच बनवलं होतं. थोडंफार तर बनवलंच होतं, भात भाजी वगैरे सगळं झालं होतं आणि नंतरला मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली. आर्याचे पप्पा तर आणखी आले नव्हते आणि ना मी गोडमध्ये ना देवीला नैवेद्य म्हणून ना गाजरचा हलवा बनवला होता. कारण हा मला हिवाळ्यातला ना सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे, मला खूप आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि देवींसाठी पण हेच बनवलं होतं, गाजरचा हलवा. मस्त गरमागरम बनवला होता आणि आर्याचे पप्पा गेले होते दत्त मंदिरात जेवण करण्यासाठी. त्यानंतर ते आल्याच्या नंतरला आम्ही करून घेतली आरती आणि मी घेतला नंतरला उपवास सोडण्यासाठी. दिवसभराच्या नंतरला ना संध्याकाळी उपवास सोडल्यावर खूप छान वाटतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.